शेतकरी हतबल झालेला आहे, यातून कसे तरी सावरत उत्पन्न घेत आहे। अशातच शेतात काढणीवर आलेल्या केळीच्या बागेचे अज्ञाताने नुकसान केल्याचा प्रकार शहादा तालुक्यातील गोदीपूर शिवारात समोर आला आहे। सुमारे 10 शेतकऱ्यांच्या शेतातील साधारण 1500 ते 1000 केळीचे झाडे कापून फेकल्याने शेतकऱ्याचे यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी शहादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी आपला प्रपंच चालवतो, परंतु अशा संकटाचा सामना करत असतानाच शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचे अज्ञातांनी नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकरी रोहिदास मंगेश पाटील, रवींद्र नामदेव कापडे, अशोक रघुनाथ पाटील, ईश्वर रघुनाथ पाटील, दीपक श्रावण कापडे, छोटूलाल खंडू कापडे, कांतीलाल भगवान पाटील, किशोर भगवान पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, पंकज नरसई पाटील यांची शेती गोदीपूर शिवारात आहे। यांच्या शेतातील केळीच्या बागेतील 1500 केळीचे झाडे अज्ञातांनी कापून फेकली आहेत। यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। काही दिवसात होणार होती काढणी, केळीच्या बागेत कापणी केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, कारण काही दिवसांनी ही केळी काढणीला येणार होती। यातून शेतकऱ्याला जवळपास लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळणार होते, परंतु या प्रकारामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे। इतकेच नाही तर रात्री अज्ञातांनी केळीसोबतच केळीतील पाईप, ठिबक याचे देखील नुकसान केले आहे। यामुळे आर्थिक नुकसानाची झळ या शेतकऱ्याला बसली आहे। सुमारे 10 शेतकऱ्यांच्या शेतातील साधारण 1500 ते 1000 केळीचे झाडे कापून फेकल्याने शेतकऱ्याचे यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी शहादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी आपला प्रपंच चालवतो, परंतु अशा संकटाचा सामना करत असतानाच शेतकऱ्याच्या केळीच्या बागेचे अज्ञातांनी नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील शेतकरी रोहिदास मंगेश पाटील, रवींद्र नामदेव कापडे, अशोक रघुनाथ पाटील, ईश्वर रघुनाथ पाटील, दीपक श्रावण कापडे, छोटूलाल खंडू कापडे, कांतीलाल भगवान पाटील, किशोर भगवान पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, पंकज नरसई पाटील यांची शेती गोदीपूर शिवारात आहे। यांच्या शेतातील केळीच्या बागेतील 1000 ते 1500 केळीचे झाडे अज्ञातांनी कापून फेकली आहेत। यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। काही दिवसात होणार होती काढणी, केळीच्या बागेत कापणी केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे, कारण काही दिवसांनी ही केळी काढणीला येणार होती। यातून शेतकऱ्याला जवळपास लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळणार होते, परंतु या प्रकारामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे।